गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा भाऊचा धक्का बघून मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगते की ज्या प्रकारे शनिवारचा धक्का होता, भाऊचा धक्का, आणि त्यावेळेस प्रभू घराच्या बाहेर गेला होता, तोच धक्का पर्सनल लायकीचा नव्हता. तोच धक्का पचवण्यासाठी ॲटलिस्ट 4 दिवस, ॲटलिस्ट 1 हप्ता तरी काहीतरी पाहिजे होता. कारण की तो धक्काच म्हणजे प्रभू घराच्या बाहेर जाणे अनएक्सपेक्टेड होता आणि खूप इमोशनल सुद्धा होता आणि खूप हेवी सुद्धा होता की त्याला अंडरस्टँड करणे की आता प्रभू दिसणार नाही, प्रभू ज्या प्रकारे रडला नाही, ज्या प्रकारे त्याची एवी दाखवला, ज्या प्रकारे इमोशन्स होते, खूप साऱ्या गोष्टी होता. आणि दुसरा भाऊचा धक्का आला, संडेचा एपिसोड आला आणि संडेच्या एपिसोडला सुद्धा एवढा मोठा धक्का लागला, वाटलाच नव्हता. मला कन्फर्म माहित होता की यावेळेस सागर कारंडे वाचूच शकत नाही. ज्या प्रकारे तो गेम खेळते, ज्या प्रकारे तो विशालची सेपूट बनलेला आहे, ज्या प्रकारे एकही गेम नाही, एकही टास्क नाही, एकही मानेचा कणा नाही, एकही स्टँड आउट नाही, काहीच नाहीये. तो घरामध्ये असला नसला काहीही, कोणालाही कधीही काही फरक पडू शकत नाही. परंतु मला समजत नाहीये की हर वीक मध्ये तो कसा काय वाचत आहे आणि कोणामुळे वाचत आहे आणि कोण त्याला ओट देत आहेत. जेव्हा पण मी सागर बद्दल बोलते, नेहमी मला प्रत्येक लोक कॉमेंटमध्ये हेच बोलतात की सागर निघाल्या पाहिजे, सागर निघाल्या पाहिजे, सागरला ओट देत नाहीये, सागर शेपूट आहे, सागर असा आहे, सागर तसा आहे, सागर तसा आहे. मतलब एकूण एक गोष्ट प्रत्येक कॉमेंटमध्ये फक्त सागर बद्दल निगेटिव्ह बोलले जाते की नाही, सागर शेपूट आहे, सागर हा आहे आणि तो आहे. तो निगेटिव्ह नाही तर ते सत्यता आहे की सागर फक्त विशालची पूज बनलेला आहे, फक्त कठपुतली आहे. जसं सागर म्हणते तसा बोलायचं, जसं सागर करायचं तसं करायचं. स्वतःचा मत नाही, स्वतःची पर्सनॅलिटी नाही, स्वतःचे स्टँड नाही, स्वतःचा गेम नाही, काहीच नाही आहे. फक्त स्टार्टिंगच्या दिवसामध्ये, स्टार्टिंगच्या 2 वीकमध्ये तो दिसला होता. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा गेम पूर्ण शून्य झालेला आहे. तरी मला समजत नाहीये की कोण त्याला ओट देत आहे, कोण त्याला वाचवत आहे, का बरं वाचवता, कशामुळे वाचवता, तुम्हाला काय आवडत आहे त्याच्यामध्ये, काय एवढे मोठे फॅन्स आहात तुम्ही, किंवा तुम्हाला काय असं वाटतं की तो डिझर्विंग कंटेस्टंट आहे की बिग बॉस मध्ये तुम्हाला त्याला बघायचं आहे. म्हणजे तुम्ही अख्खा एपिसोड बघता तेव्हा तुम्हाला सागर कारंडे दिसते का? मतलब तुम्हाला, मला तसं वाटते की तो घरमध्ये असो किंवा नसो, एपिसोडमध्ये असो या नसो, गेममध्ये असो या नसो, नॉमिनेशनमध्ये असो या नसो, कॅप्टन्सीमध्ये असो का नसो, तो काहीच असो, त्याचा असल्याने आणि त्याच्या गेल्याने काहीही एवढूसा सुद्धा फरक पडत नाही. लिटरली तो काहीच नाहीये. लिटरली तो त्याचा गेम बघाल ना, असं नाही की मी सागर कारंडेची खूप नफरत करते किंवा मला तो आवडत नाही किंवा काही पर्सनली दुश्मनी वगैरे, असं काहीच नाही आहे. तो मला खूप आवडते, उलटी मी त्याची फॅन आहे. चला हवा येऊ द्या, ह्या सगळे शो बघूनच मी मोठी झालेली आहे. आणि हा शो बघून वगैरे जेव्हा तो बिग बॉसमध्ये आला होता ना, सर्वात आनंद मला झाला होता की या सागर कारंडे मतलब बहुत हसवणार आहे, बहुत कॉमेडी होणार आहे, बहुत फन होणार आहे, बहुत मजा येणार आहे, अशी दृष्टिकोन होता माझा. परंतु जेव्हा मी बिग बॉस बघायला सुरुवात केली ना, हळूहळू तेव्हा मला समजला की नाही, ह्या व्यक्तीचा गेमच नाही आहे, ह्या व्यक्तीचा मानेचा कणा नाही आहे. ह्या व्यक्ती किती याला सांगितलं की शेपूट बनून आहे, किती चुगली दाखवला, ह्याची फॅमिली सुद्धा आली, ह्याच्या बायकोकडून एक्सपेक्टेशन होते की हा विशालच्या अपोजिट खेळ, विशालच्या मॅन्युप्लेटिंग मध्ये जास्त दिसत आहे, विशालची सेपोर्ट दिसत आहे, विशालच्या अपोजिट खेळ किंवा विशालपासून दूर राहा, स्वतःचे इंडिव्हिज्युअल पॉईंट मान, स्वतःचे मतं मान, काहीतरी गेम मध्ये अप देशील. व त्याच्या बायकोने असे एकही गोष्ट न करता फक्त तू अजून छान दिसत आहेस, विशालमध्ये खेळ, विशाल तुझी दोस्ती खूप छान दिसत आहे, अशा गोष्टी मोटिवेट केलं नाही. आणि त्याच्यानंतर तर त्याचा गेम तसा अजूनही ढासळलेला आहे. कारण की तो आता बघू सुद्धा नाही, तो टोळीच्या बाहेर बघत सुद्धा नाही की माझा गेम कसा आहे, मी कसा बघत आहो. काय असते ना, आपले फॅमिली मेंबर बाहेरून बघून येतात, ते आपल्याला सांगतात की गेम कसा आहे, कसा दिसतोय. मग आपल्याला थोडासा रोड मॅप देतात की ओके, आता मी कोणाच्या अपोजिट गेल्या पाहिजे, कोणाच्या अपोजिट नाही गेल्या पाहिजे, की कसा गेम खेळला पाहिजे. कारण की या पॉईंटमध्ये कधी फॅमिलीने आपल्याला चांगलं डायरेक्शन सांगितलं की आपण बाहेर कसे दिसत आहोत आणि त्यानुसार आपण घरातून आपला गेम चेंज केला तर आपण पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचा दृष्टिकोन चेंज करू शकतो. कधी सागर कारंडेने विशालच्या अपोजिट गेला असता, विशालपासून दूर राहिला असता, विशालपासून अपोजिट गेम खेळला असताना तरीही लोकांनी त्याला ओट केला असता, लोकांच्या मनात त्यांनी अजून जागा केली असती आणि अजून तो खूप समोर जाण्याच्या पातळीचा होता. परंतु तो काहीच गेम खेळत नाहीये, स्वतःचं डोकं लावत नाहीये, फक्त शेपूट सारखा इकडे तिकडे बसला असते. जिथं विशाल बसलेला असते ना, ते शेपूट सारखा बसला असते, जिथं विशाल बसला शेपूट सारखा बसला असते. विशाल शेपूट, फक्त त्याच्या व्यतिरिक्त कोणचा गेम आहे मला सांगा ना, कोणचा गेम आहे? नॉमिनेशन असला दीपालीला नॉमिनेशन करायचं, कॅप्टन्सी असला तर मग विशालला कॅप्टन बनवायचं. मग स्वतःचं काय गेम आहे, स्वतःचं काय स्टाईल आहे? आणि त्या व्यक्तीला कोण वाचवत आहे यार? म्हणजे कोणत्या बेसिसवर तुम्ही वाचवता?
आय नो की त्याचे खूप सारे फॅन्स असतील, त्याने सिरियल्स केलं नाही, त्याने मूवीज केलं नाही, त्याने थिएटर्स केलं नाही, त्यानं त्याला हवं येऊ द्या केलं नाही, खूप लोक असंख्य त्याचे लोक फॅन असतील. परंतु तुम्ही फॅन आहात ना, पहिला वीक ठीक आहे, दुसरा वीक ठीक आहे, तिसरा वीक ठीक आहे, चौथा पाचवा ठीक आहे, परंतु तुम्ही ॲट द एंड ऑफ द स्टोरी तो गेम तर बघा. बिग बॉसमध्ये तो कॉन्ट्रीब्युशन करत आहे का, बिग बॉसमध्ये टास्क खेळत आहे का, बिग बॉसमध्ये काय परफॉर्म करत आहे. आता खूप लोक म्हणतील हनीबीच्या टास्कमध्ये किती चांगला खेळला, तुला माहीत तरी आहे का. मला सांगा, तन्वीच्या कृपेने तो खेळला. तन्वी मुलगी असून लॉक करून ठेवली आणि सागर कारंडे सुटकू शकला म्हणून तो हिरो दिसला त्या गेममध्ये. परंतु खरा हिरो पाहाल तर तन्वी होती. परंतु लोकांना वाटते की नाही, सागर कारंडे तो हिरो आहे. अरे तो हिरो नाही आहे, त्याला मानेचा कणाच नाही आहे. तो विशालच्या अपोजिट एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. जेव्हा फुगा फोडायचा बाऊल, जेव्हा तो भोपळा फोडायचा बाऊल होता आणि फुला त्याने शब्द दिलं होतं की तुला किती काय झालं, कुत्र्या मांजेच्या टास्कमध्ये ज्या प्रकारे तो प्रभूसाठी रडारड करत होता की प्रभू माझा मित्र आहे, प्रभूच माझं सर्वस्व आहे, प्रभूला मी नेहमी मदत करीन. पण जेव्हा भोपळ्याचा टास्क होता आणि भोपळ्याच्या टास्कमध्ये ज्याकडे चान्स होता की तो प्रभूला वाचून कॅप्टन बनू शकत होता, परंतु आणि त्याच्या विशाल आणि संकेत होता अपोजिटला, तर त्याच्यामध्ये एवढी हिंमत नाही झाली की संकेतचा आणि विशालचा भोपळा फोडण्याची. परंतु प्रभूची त्याला भोपळा फोडला. तर त्याच्यावरून समजू शकता की तो विशालच्या अपोजिट जाण्याच्या विचारच सोडा, तो संकेतच्या अपोजिट सुद्धा जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एवढा मानेचा कणा नाहीये. आपल्याच व्यक्तीमध्ये विशालच्या अपोजिट जायला तो एवढा भीते, त्याला असं वाटतं की नाही, विशालच्या अपोजिट नाही गेला पाहिजे, विशालच्या अपोजिट नाही गेला पाहिजे, विशालबद्दल नाही बोललं पाहिजे, नाही विशालच सर्व आहे, विशालला आपल्या समोर घेऊन जाईल, विशालच आपल्या समोर घेऊन जाईल. अरे यार, पण तू समजेस नाही का, विशालची शेपूट बनलेला आहे, विशालची शेपूट बनला आहेस म्हणून. आणि अशा व्यक्तीला जेव्हा लोक वाचवतात ना, असं वाटतं की ओ भाई साहब, त्याला कोण वोट करत आहे, मतलब कोणत्या बेसिसवर तुम्ही त्याला वोट करता आणि काय म्हणून त्याला वोट करता, मतलब असं काय तुम्हाला उद्देश देत आहे, काय असा गेम खेळत आहे, काय अशी पर्सनॅलिटी दिसत आहे यार. ज्या प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये आखरीमध्ये संकेत बाहेर आला, लाईक सिरियसली, आय नो संकेत वाईल्ड कार्ड आहे, ओके. परंतु जेव्हापासून तो मुलगा आलेला आहे त्याचे गेम बघा, त्याने तो रस्सीचा गेम बघा, ज्यापर्यंत तो पूर्ण टँगल होता, गेम उत्तम खेळते, स्वतःचे पॉईंट उत्तम मांडते. जेव्हापासून स्वतःचे पॉईंट कसे मांडायचे, कसा गेम खेळायचा, कोणासोबत दोस्ती करायची, ह्या सर्व गोष्टी उत्तम. कॅप्टन्सीमध्ये तो आला, कॅप्टन बनला, कॅप्टनपर्यंत शेवटपर्यंत गेला. एवढ्या कमी वीक्समध्ये एवढी स्वतःची पर्सनॅलिटी दाखवलं, लोकांच्या मनामध्ये जागा केलं, तो म्हणजे संकेत. आणि तुम्ही कम्पेअर करा, एका साईडला सागर आहे आणि एका साईडला संकेत आहे. तुम्हाला कोण वाटते ह्या दोघांपैकी की जास्त डिझर्विंग आहे? मला तरी संकेत वाटते यार. आय नो तो वाईल्ड कार्ड बनून आलेला आहे, त्याला कमी टाइम भेटलेला आहे, परंतु ज्या रीतीने तो गेम खेळते, ज्या रीतीने टास्क परफॉर्म करते, ज्या रीतीने रणनीती करते, ज्या रीतीने स्वतःचे पॉईंट ऑफ व्ह्यू मांडते, ज्या रीतीने सर्व गोष्टी ठेवते, त्या सागर कारंडेपेक्षा काही लेवलनं तो बेटर आहे. सागर कारंडे काय करते, ओके, विशालच्या मागे शेपूट बसायचे, विशालच्या मागे शेपूट, विशालच्या मागे शेपूट. त्याच्या व्यतिरिक्त काय गेम आहे एवढ्या वीकमध्ये, काय असा वेगळा काय केलं, काय टास्कमध्ये परफॉर्म केलं, काय स्वतःचे मतं मांडलं, किंवा काय असा उद्देश करत आहे की लोक संकेतला सोडून सागरला वाचवला, सागरला जास्त ओट भेटले. हाऊ कॅन दॅट पॉसिबल मॅन, हाऊ कॅन दॅट पॉसिबल. मतलब तुम्ही विचार करा, संकेत आता की सागर कारंडे पहिल्या वीक पासून आहे, लोकांच्या मनामध्ये जागा असेल, गोष्टी असतील, फलाना असेल, लॉट्स ऑफ थिंग्स. परंतु बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत, बिग बॉस या गोष्टीला पसंत, बिग बॉसचे जे ऑडियन्स आहेत, त्यांना माहीत आहे की बाहेर कसा व्यक्ती आहे, बाहेर किती काम केलं, ह्याच्यापेक्षा तो बिग बॉसच्या हाऊसमध्ये किती काम करत आहे, बिग बॉसच्या हाऊसमध्ये त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याच्यावरूनच लोक वोट करत आहेत. परंतु मला समजत नाहीये की लोकांना दिसत नाहीये का की बिग बॉसमध्ये तो फक्त शेपूट बनलेला आहे म्हणून, त्याच्या व्यतिरिक्त त्याचा काहीच काम नाही आहे. परंतु तुम्ही संकेतला बघाल तर संकेतनं चांगला टास्क परफॉर्म केला. आय नो की मागच्या एपिसोडमध्ये तो पण विशालची पूजच बनलेला होता, विशाल त्याला सर्व चुगली दाखवला. त्याची बायको आली, तिनं सुद्धा सांगितलं की तू असा करूच नको, तू इंडिव्हिज्युअल पर्सन आहेस, तू स्वतःचे मतं ठेवू शकतोस, तू स्वतः स्ट्रॉंग आहेस, तुला ह्यांच्या ग्रुपमध्ये खेळायची गरज नाही. आणि विशालनं तुला धोका दिला, विशालनं ज्या प्रकारे विशालनं तुला मॅन्युप्युलेट केलं नाही, विशालचा गोंधळ दिसूच नको, विशालपेक्षा थोडासा वेगळा दिस, अशा त्याच्या वाईफने सुद्धा सांगितलं. परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की संकेतच्या एका चुकीमुळे, म्हणजे सांगता ना, संकेतची फक्त एका चुकीमुळे तो शाळेत घराच्या बाहेर गेला आहे. आणि तो म्हणजे की तिला भाऊच्या धक्क्यावर मागच्या वेळेस चुगली दाखवला. भाऊने स्वतः सांगितलं की विशाल, तुम्ही स्वतः संकेत दिसत नव्हता, तुमच्यामध्ये विशाल दिसत होते. त्याची वाईफ आली, तिने सुद्धा सांगितलं की तू विशालच्या दूर राहा, विशालच्या अपोजिट खेळ, विशालच्या दूर राहा, विशालच्या मॅन्युप्युलेशन मध्ये फसूच नको, दूर राहा. परंतु तुम्ही बघाल ना, संकेतनं एकही स्टँड घेतलं नाही. तो फक्त तेव्हापासून, भाऊच्या धक्क्यापासून तुम्ही बघाल, तो फक्त विशालसोबत बोलताना दिसला, विशालसोबत बसताना दिसला, विशालसोबत खाताना दिसला, विशालसोबत
गॉसिप करताना दिसला, विशाल सोबत जेलप करताना दिसला, फक्त विशाल सोबतच दिसला. विशाल, अनुश्री आणि सागरच्या टोळीमध्येच तो दिसला आणि तो त्यांच्या अपोजिट गेलाच नाही, त्यांच्या अपोजिट खेळलाच नाही, त्यांच्या अपोजिट बसलाच नाही, त्यांच्या अपोजिट कधी तन्वी सोबत म्हणा, कधी दीपाली सोबत, कधी राकेश सोबत, ह्यांच्यासोबत तो दिसलाच नाही. तुम्ही एवढा चुगली जाऊन रितेश देशमुखांनी एवढा समजवून, त्याच्या वाईफ आली त्यांनी समजवून, तरीही सुद्धा तो फक्त टोळीमध्येच बसत होता आणि टोळीमधूनच गेम खेळत होता. परंतु त्याचे डोळे खुलले नाही का एवढे लोक वारंवार सांगत आहेत की विशालमध्ये दिसत आहेत, विशालमध्ये दिसत आहेत, तर आता मला विशालच्या अपोजिट बसायला लागेल, विशालच्या अपोजिट खेळायला लागेल, विशालला मॅनली टॅकल करायला लागेल, विशालला जाब विचारायला लागेल किंवा विशालसोबत आता मी नाराज आहो की विशालने जे पण माझ्यासोबत वाईट केलं नाही, आता मी त्याच्यासोबत बसणार नाही, दुसऱ्या ग्रुपमध्ये बसणार, दुसऱ्या काहीतरी पर्यंत एकटा बसणार, परंतु विशालसोबत बसणार नाही. कधी असा त्यांनी स्टँड ठेवला असता ना तर लोकांनी त्याला खरंच म्हटलं असता की यार संकेतमध्ये दम आहे आणि संकेतला ओट केला असता. परंतु तुम्ही बघाल ना ज्या प्रकारे हा सागर कारंडे आणि संकेतमध्ये कितीही कंपॅरिझन केला तरी जो संकेत आहे तो अप येते आणि हा सागर कारंडे खालीच येते. तरीही मला समजत नाहीये की हा दिसत आहे ते पुश दिसत आहे किंवा स्वतःचे मत घेतलं नाही किंवा जो बी आहे त्याचा एक रिझन आहे, ह्या रिझनमुळे तो दिसला नाही लोकांना, पूछ म्हणून दिसला आणि लोकांनी त्याला बाहेर काढला. परंतु हा तर अख्ख्या 11 हप्त्यापासून पूछ दिसत आहे यार, 10 हप्त्यापासून 8 हप्त्यापासून हा पूछ 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 दिसत आहे. तुम्ही ह्याला का बरं नाही काढत? आता मला सांगा, हा सागर कारंडेचे ना फॅन्स नसतील, कोणी नसतील, पण ह्याची किस्मत खूप चांगली आहे. मागच्या वेळेस हा प्राजक्तामुळे वाचला होता, मग त्याच्या मागच्या वेळेस संस्कृतीमुळे वाचला होता आणि आता संकेतमुळे वाचला होता. फक्त वाईल्ड कार्डमुळे हा व्यक्ती वाचत आहे. परंतु मला समजत नाहीये की तुम्ही विचार करा, रेवा सुद्धा वाईल्ड कार्ड बनवून आलेली आहे, परंतु तुम्ही संकेतचा आणि रेवाचा गेम बघाल तर संकेतचा गेम अप होता, रेवाचा गेम अप नव्हता आणि प्रभू गेला आणि रेवा गेली नाही. हा पण मला शॉक वाटत आहे की रेवा कशी काय वाचली, कोणाला रेवाला वोट दिला आणि प्रभू गेला. मतलब एवढी अटॅचमेंट, एवढा प्रभूचा प्रेम होता, एवढ्या लोकांना प्रभू आवडत होता, तो प्रभू गेला आणि रेवा वाचली आणि संकेत गेला आणि सागर कारंडे वाचले. मतलब हा जो लूप आहे ना, असा लूप आहे, हा जमतच नाहीये की एका साईडला सागर वाचला जो काहीच करत नाही, शेपूट आहे, दुसऱ्या एका कारणामुळे की हा संकेत सुद्धा शेपूटच दिसला, संकेतनं स्वतःसाठी स्टँड घेतलं नाही, एवढा त्याला चुगली दाखवला, हा केला आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याला वोट केला नाही, त्याच्यामुळे तो गेला आणि 11-10 हप्त्यापासून हा शेपूट दिसत आहे, हा गेला नाही. प्रभूचे एवढे लोक प्रेम करतात, प्रभूपासून अटॅचमेंट आहे, तो गेला आणि रेवा आता आली, वाईल्ड कार्ड बनून आली, तेवढा तिचा गेम नाहीये, ते राहिली घरामध्ये. मतलब हाऊ कॅन दॅट पॉसिबल, मतलब कसं काही मॅच होत आहे. मतलब यावेळी जो पण आहे ना, ज्या रीतीने प्रभू गेला खूप मोठा धक्का होता आणि संकेत मला आवडत होता, फक्त मला एवढाच होता की तो विशालच्या मॅन्युप्युलेशनमध्ये खूप फसत आहे. विशालच्या अपोजिट खेळ, विशालच्या अपोजिट गेम खेळला असताना, जेव्हापासून तिला चुगली दाखवला त्यापासून अपोजिट राहिला असताना खरंच लोकांनी त्याला ओट केला असता आणि आता तो घरामध्ये असला असता आणि सागर कारंडे घराच्या बाहेर असला असता. परंतु मला समजत नाहीये हा मेकर्सचा प्लॅन आहे की काय आहे, काय वोटिंग आहे, काय आहे, हा सागर कारंडे कसा वाचत आहे. आय डोंट हॅव एनी आयडिया. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते, ह्या नॉमिनेशनबद्दल काय वाटते, प्लीज मला नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि या सागर कारंडेला तुम्ही ओट दिला होत्या का, तुम्हाला पसंत आहे का, तुम्हाला बघायचं आहे का, त्याची पर्सनॅलिटी तुम्हाला आवडत आहे का, काय आवडत आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ओट करता आणि तो वाचत आहे, मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.